मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, बुधवार दिनांक 8 एप्रिल 2026 भव्य दिव्य असं मैदान होते. कार्यसम्राट आमदार महेंद्रजी थोरवे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असं थारचं मैदान होतंय. आणि या मैदानामध्ये मित्रांनो, अनेक रथी महारथी नंदी आपल्याला टॉपच्या पहिऱ्यामध्ये पळताना दिसतील. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही संभाव्य फिक्स पहिरे झालेले ते आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात पहिला पहिरा मित्रांनो, मोठं मैदान म्हटलं की करोडो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनचं नाव येतं. आपण बघितलं असेल, श्रीनाथ केसरी भव्य दिव्य असं फॉर्च्युनरचं मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो लखन आणि हिंगोलीकरांचा सर्जा ते फॉर्च्युनरच्या मानकरी ठरले. आणि नक्कीच त्या मोठ्या मैदानामध्ये, जेव्हा मोठं मैदान असतं त्या मोठ्या मैदानामध्ये लखन आपल्याला एका टॉपच्या पहिऱ्यामध्ये पळताना दिसतो. आणि मित्रांनो, नक्कीच या देखील भव्य दिव्य अशा आमदार केसरी थारच्या मैदानामध्ये जो जोड आपल्याला श्रीनाथ केसरी भव्य दिव्य असा ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसला होता, तोच जोड आपल्याला थारच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि मित्रांनो हिंगोलीकरांचा सर्जा हा जोड मित्रांनो आपल्याला या भव्य दिव्य अशा थारच्या मैदानामध्ये फिक्स पहिरा आहे मित्रांनो हा या भव्य दिव्य अशा आमदार केसरी मैदानामध्ये. त्यानंतर मित्रांनो, ज्या नंदींनी आदत वयामध्ये मालकाला हिंद केसरी किताबाचा मान पटकवून दिला, असा मित्रांनो हिंद केसरी आदत जोड हॉटेल सागर शाहिदबाई मुलांनी नातेपुते यांचा डबल हिंद केसरी महाराष्ट्र केसरी सचिन आणि मित्रांनो त्याचा जोडीदार राजू पाटील आगाशीनगर यांचा मित्रांनो हिंद केसरी लक्ष आणि सचिन मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला एकाच जोट्यामध्ये पळताना दिसणार आहेत. नक्कीच आपण बघितलं असेल, जेव्हा जेव्हा मित्रांनो टॉपचे मैदान असतात तेव्हा तेव्हा हा जोड आपल्याला एका जोट्यामध्ये पळताना दिसतो. आपण बघितलं असेल, औंध येथे भव्य दिव्य असं ज्योतिर्लिंग केसरीचं मैदान संपन्न झालं. त्या मैदानामध्ये देखील हा जोड आपल्याला पुन्हा एकदा एका जोट्यामध्ये पळताना दिसला आणि त्या मैदानामध्ये देखील मित्रांनो प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला सचिन, हिंद केसरी सचिन आणि हिंद केसरी लक्ष. आणि येणाऱ्या आमदार केसरी थारच्या मैदानात देखील आपल्याला हाच जोड पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, घोटकरांचं छोटं रॉकेट, घोटकरांचा सर्जा मित्रांनो आत्ता मुंबई बिनजोडमध्ये चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह म्हणून जे होते मित्रांनो मिलिंद पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा भोंगाडॉन आणि संस्कृती अनिलशेठ पाटील डोंबिवली घेसर यांचा मित्रांनो सैराट आणि भोंगा आत्ता बिनजोडमध्ये अपरिचित होते. परंतु मित्रांनो, उसाटणे या ठिकाणी एक भव्य दिव्य अशी प्रेक्षणीय मैत्रीपूर्ण लढत बघायला मिळाली. घोटचा सर्जा आणि समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांची जी नवीन खरेदी आता 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये टॉपला पळतोय असा मल्हार 11-11 आणि घोटचा सर्जा विरुद्ध अपराजित जोडी होती भोंगा आणि सैराट. आणि नक्कीच उसाटणे मैदानामध्ये टॉपच्या मित्रांनो बिनजोड आपल्याला बघायला मिळाली आणि अपराजित जोडी मित्रांनो पराजित झाली. घोटचा सर्जा आणि मल्हार मित्रांनो बिनजोड शर्यतीचे मानकरी ठरले. आणि नक्कीच जी गाडी कोणालाच मरत नव्हती मित्रांनो, ती गाडी सर्जाने आणि मल्हार 11-11ने मारून दाखवली. आणि हाच जोड मित्रांनो आपल्याला येणाऱ्या भव्य दिव्य अशा थारच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. घोटकरांचं छोटं रॉकेट, घोटकरांचा सर्जा आणि समाजसेवक संतोष तोरकड ठाणे विटावा यांचा मल्हार 11-11. त्यानंतर मित्रांनो, बिंजोरचा बादशाह कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंजोरचा बादशाह आणि 3 फेऱ्याचा देखील बादशाह असा मथुर 1001 मथुर देखील आपल्याला या भव्य दिव्य अशा आमदार केसरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. मित्रांनो, मथुरचा पहिरा कोण असेल? शक्यतो मित्रांनो आपल्याला घरचा साज पुन्हा एकदा पळताना दिसेल. आपण बघितलं असेल, बिनजोडमध्ये घरचा साज पळाला होता आणि बिनजोड शर्यतीचा मानकरी देखील ठरला. आणि येणाऱ्या मित्रांनो 8 तारखेला हाच जोड आपल्याला मथुर 1001 आणि एलियन 1001 घरचा साज पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, समाजसेवक संतोष तोरकड ठाणे विटावा यांचा मित्रांनो चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे असा मित्रांनो सुंदर 11-11 मित्रांनो साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि सुंदर 11-11 हा जोड आपल्याला
मयिकवाडी मैदानामध्ये पळताना दिसला होता आणि त्या मैदानामध्ये फायनलचा मानकरी ठरले होते. सुंदर 11-11 आणि बावऱ्या आणि नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये देखील हाच जोड आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, स्वर्गीय पंढरीशेठ फडके, दादा सरकार, वेगर पनवेल यांचा चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे असा सर्जा दादा आणि रोमन दादा पुन्हा एकदा आपल्याला या भव्यदिव्य अशा आमदार केसरी मैदानात घरचा साज पळताना दिसू शकतो. हे होते मित्रांनो काही संभाव्य फिक्स टॉपचे